मोठ्याचं लाडकं लेकरू आहे ते, मग त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षानं नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे. तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळी दोन्ही ठिकाणी उभा करू शकतं, राहू शकतं, पण बालकाचा छंद तर पुरा होईल. नाही, आता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते काय बोलतात त्याचं काय माझं म्हणणं नाही आहे. मी काय हट्ट केलेला नाही. आपण संगमनेर तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे आणि निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते संघटनेच्या वतीने केलं जाईल. आता महायुतीची सत्ता आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील या तालुक्यामध्ये संगमनेर विधानसभेमध्ये त्यांनी आपले म्हणणं पक्षश्रेष्ठींकडे द्यावेत. आपण प्रत्येक जणांनी म्हणणं दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेईल. त्याच्यामध्ये हट्टाचा कुठला विषयच येत नाही. तर ते काय बोलले मी ते ऐकलंही नाही आणि मी त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. आम्ही संघटनेचं काम करतो. संगमनेर तालुक्यामध्ये आणि विधानसभेमध्ये महायुतीचा आमदार यावा हीच संकल्पना आहे आणि महायुतीचा आमदार होण्याच्या दृष्टिकोनातून संघटना प्रयत्न करेल. पुरवठील काय करायचं मुलाबाबतीत ते वडील निर्णय घेतील. त्यामुळे त्यांच्या वाक्यावर त्यांची फार इच्छा असेल की हट्ट पुरवले गेले पाहिजे तर ते आमच्या वडिलांच्या कानावर घालतो. त्यांनी हट्ट पुरवले का नाही विषय कुठल्या व्यक्तीचा हट्ट नाही आहे, हे संघटनेसाठी त्याग आहे. ठीक आहे. नाही मुलाचं हट्ट पुरवण्याचं काम वडिलांचं आहेच ना, त्याची त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे मला वाटतं की ते ज्या भ्रमात आहेत सध्या तो भ्रम आम्ही लवकर दूर करू. लोकांची भावना असतात, त्या लोकांची भावना असते त्याचा आदर करायचा असतो. आता शेवटी महायुतीमध्ये काय निर्णय होईल त्याप्रमाणे आपण तो निर्णय मान्य करायचा.